आज संध्याकाळी नाश्त्याला काय बनवू हा विचार मला करावाच लागला नाही, कारण नम्रताने ना ऑफिसून येता येताच मस्त इथे पास्ताच आणले होते आणि आल्याबरोबर तिने ना ते शिजायलासुद्धा ठेवले. दुसरीकडे लगेच ती फ्रेश झाली आणि तिने इथे आता फोडणी करायला घेतलेली आहे. थोडीफार काहीतरी मदत करूया म्हणून मी इथे आले. आणि कसं आहे ना, मुलं किचनमध्ये काय करत असेल तर आपल्या आयांचं ना मन काही म्हणजे राहत नाही. असं वाटतं की नक्की काय करतायत बघूया, व्यवस्थित करतायत का नाही बघूया. तर माझ्यासारखे ना सगळ्याच तुम्ही आई आहे तसे असतील असं मला वाटतंय. ज्या ज्या आहेत ना त्याने कमेंट करून सांगा पाहू. तर आता नमाने नाही ते कांदा, टोमॅटो, त्यानंतर गाजर सगळं घातलं. तिला म्हटलं मी शिमला मिरची पण देते, पण तिचं म्हणणं होतं की नको, आज थोडं शॉर्टकट करायचं आहे. मग नंतर पास्ता जे आहेत ना ते शिजवून घेतलेले, ते सुद्धा गाळून वगैरे घेतले, पाणी काढलं त्याच्यातलं आणि ते पण याच्यामध्ये घातले. आणि तिने पास्ता मसालाच आणलेला होता, त्यामुळे बरं झालं की पटापट म्हणजे फोडणी पण झाली. आणि कालपासून माझा डोळा नासा स्वेलिंग होतो आहे, त्याचबरोबर दर्शनचा सुद्धा तसाच होतो आहे. मला तेच कळत नाही काय झालेलं आहे. पण हो, नाश्ता मात्र एकदम एक नंबर झालेला आहे आणि वरतून चीज घातल्यामुळे ना, हा टेस्ट तर एकदम अप्रतिम. याचं सगळं क्रेडिट जातं नम्रताला.